ओके, आपण आज तिसरा व्हिडिओ काढतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पेपर एक्सप्लेनेशन दिलं होतं, पेपर पॅटर्न सांगितला होता आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन शिकवलं होतं, बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपले पी बाय की सिरीज चालू आहे बघा. तिसऱ्या याच्यामध्ये आपण डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल हा टॉपिक बघणार आहे आणि हा टॉपिक पेपरला 100% येतो. तुम्ही 25चा पेपर पहा, 24चा बघा, 23चा बघा, 22चा बघा, तुम्हाला क्रॅमर्स रूल्स आलेला आहे आणि क्रॅमर्स रूल्स येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा डिटर्मिनंट येणं गरजेचं आहे. तर आपण एक 20 ते 25 मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून देऊ. तुम्ही लक्ष द्या, काही क्वेश्चन मी घेतो, काही क्वेश्चन तुम्ही नंतर सॉल्व्ह करा. फक्त लक्ष द्या, चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. किती मार्कासाठी आहे? 12 मार्कासाठी. आणि याच्यामध्ये आपण कोणता टॉपिक बघतोय? क्रॅमर्स रूल्स आणि त्याच्या आधी डिटर्मिनंट बघा. तर पहिला जो टॉपिक आपला डिटर्मिनंट बघा, लक्ष द्या. डिटर्मिनंट, तर डिटर्मिनंट हे डिनोट करतात डी ने. ठीक आहे, डी ने. डिटर्मिनंट कशाने डिनोट करतात? डी ने. तर डी हे दोन जे सिम्बॉल आहे, दोन उभ्या लाईनी, हे आपल्या डिटर्मिनंटचे साइन डिनोट करतात. ठीक आहे, तर डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं? समजा आपण एक व्हॅल्यू घे ए बी सी डी. ही डिटर्मिनंट एलिमेंट आहे, याच्यामध्ये काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? एलिमेंट. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व्ह करायचं? डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं बघा. या दोघांचा मल्टिप्लाय ए गुणिले डी, ए इंटू डी, ओके, मायनस आणि ह्या दोघांचा सी इंटू बी किंवा बी इंटू सी. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं बघा. ए बी सी डी हे एलिमेंट आहे आणि याला सॉल्व्ह कसं करायचं? ए इंटू डी पहिला आणि हे चौथा आणि इकडे तुमचा दुसरा आणि तिसरा. ठीक आहे, आणि मध्ये साइन परमनंट कोणतं राहणार आहे? मायनस. तर बघू आपण एक्झाम्पल बघू याच्यावरती. बघा कसे एक्झाम्पल तुम्हाला पेपरला विचारतात. बघा, डी बरोबर 2 3 1 4, 2 3 1 4, 2 3 1 4. बघा, डी बरोबर 2 मार्कला किंवा 1 मार्कला पेपरला येतो म्हणजे येतो. नीट लक्ष द्या. बघा काय करणार सांगा. 2 इंटू 4 मध्ये साइन कोणतं? मायनस. आता या दोघांचा 1 इंटू 3. ठीक आहे, हा टेबल सगळ्याला येत असेल. 4 2 8, 4 2 8, मायनस 3 1 3, 3 1 3, 8 मधून 3 गेले किती राहिले? 5. डी ची व्हॅल्यू किती आली? 5. एवढं राईट करायला असंच बोर्डाला लिहायचं. एवढं राईट करायला तुम्हाला 1 किंवा 2 मार्क येतील. येते लक्षामध्ये? बघा नीट समजून घ्या. दुसरा एक क्वेश्चन बघू. डी बरोबर 1 2 3 4. ओके, चला काय येईल सांगा तुम्ही. डी बरोबर 1 इंटू 4, 1 इंटू 4 मायनस सांगा 3 इंटू 2. काय येईल सांगा. 4 1 4 मायनस 3 2 6 आणि 4 मायनस 6 किती येईल सांगा? मायनस टी, मायनस 2. काय? मायनस 2. मोठ्या नंबरचं साइन बघा. हे 4 आहे, मायनस 6 आहे. 4 मधून 6 जात नाही. 6 मधून 4 मायनस करा, 6 मधून 4 मायनस करा. मग 6 मधून 4 गेले 2 आणि बिग नंबर साइन, बिग नंबर साइन त्याच्या पुढे मायनस साइन, बरोबर आहे. मग आपला आन्सर किती आला? डी बरोबर किती आला? -2. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन बघू आपण. बघा बघा आता थोडस डी इज इक्वल टू जर असा आला 2 -3 4 आणि -3 असं जर आला. ठीक आहे, तर बघा घाबरायचं नाही. फक्त तुम्हाला बेसिक प्लस मायनस येणं गरजेचं आहे. मी काय म्हणतो कळतंय का? प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन रूल येणं गरजेचं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बघा काही बघा 2 इंटू -3 करायचं पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप. मध्ये साइन कोणतं द्यायचं? मायनस. ब्रॅकेट मध्ये 4 इंटू -3. ओके, मल्टिप्लायचा रूल काय सांगतो? प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस प्लस. एवढंच लक्षात ठेवायचं. दोघांपैकी एकाला जरी मायनस साइन असेल मल्टिप्लाय मध्ये, तर आन्सर मायनस. तिथं मोठा छोटा बघायचं नाही. मग 2 इंटू 3 6 पण कसं? मायनस, कारण की 1 प्लस 1 काय? मायनस आहे. मध्ये ऑलरेडी मायनस. 4 इंटू 3 4 3 12, 4 3 12 आणि प्लस मायनस ब्रॅकेट मध्ये टाका -12. ठीक आहे, आता पुन्हा -6 तसंच ठेवा. जर इथं मायनस आणि इथं मायनस आलं तर मल्टिप्लाय मध्ये मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. मग डी बरोबर डी इज इक्वल टू हाताला प्लस आणि मायनस. एका नंबरला मायनस एका नंबरला जर प्लस असेल तर 2 नंबरची काय करायची? सबस्ट्रॅक्शन. कशी करायची? मोठ्या नंबर मधून छोटे नंबर मायनस करायचं. 12 मधून 6 गेले, 12 तून 6 गेले किती आले? 6
आणि मोठ्या नंबरचं साईन इथं मोठ्यांना रिस्पेक्ट द्यायची. प्लस मायनस मध्ये मोठ्यांना रिस्पेक्ट, मल्टिप्लाय मध्ये मोठ्यांना रिस्पेक्ट नाही द्यायची. मायनस तर मायनस, प्लस जे असं दोन्ही पैकी प्लस मायनस मायनस द्यायचं. पण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मोठ्या नंबरला रिस्पेक्ट द्यायची. म्हणजे रिस्पेक्ट द्यायची म्हणजे काय करायची, मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. मग सबट्रॅक्ट करून 12 मधून 6 गेले 6 आणि मोठा नंबर 12 आहे त्याच्या पुढे साईन आहे तर प्लस आहे, लिहा नाही तर नका लिहू. प्लसला आपल्याला काही अडचण नाही. तर किती त्याला 6. म्हणजे निगेटिव्हचं जरी आलं तरी तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आता बघा आपण एक क्वेश्चन बघा, तुम्हाला आलेला क्वेश्चन मी सांगतो. कोणकोणचे 2 क्वेश्चन आले होते बघा. 2 क्वेश्चन बघा. हा 23 मार्च 23 ला स्टेट बोर्डला 1 मार्काला क्वेश्चन आला होता बघा. बघा D इज इक्वल टू 4327. आता बघा तुम्हीच सांगा. आता जर मागचा क्वेश्चन तुम्हाला कळाला असेल ते 100% सांगणार. 1 मार्च साठी आला होता मार्च 23 ला 1 मार्चला. बघा कसं येईल सांगा. D बरोबर सांगा 4 into 7. बघा या दोघांचं मल्टिप्लाय मध्ये साइन कोणता मायनस सांगा यांचा 2 into 3 सांगा. 7 4 28 728 मायनस 3 2 6. आणि सांगा मग पुन्हा बघा 1 प्लस आलं 1 मायनस आलं काय करणार सबट्रॅक्शन. 28 मधून 6 गेले किती झाले 22. डी किती आला 22. हा मार्च 23 ला आलेला क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊ आणि मग क्रॅमर्स रूल कडे जाऊ. बघा हा एक क्वेश्चन बघा. D इज इक्वल टू 2 √3 9 2 3 √3. हा आला होता तुम्हाला मार्च 22 ला 2 मार्कासाठी आला होता. किती मार्कासाठी आला होता 2 मार्क्ससाठी. मग बघा याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी आलेला आहे तर कसं करायचं. आपलं जे डिटर्मिनंट आहे ते विसरायचं नाही. आहे तसंच या दोघांचा मल्टिप्लाय काय येईल सांगा 2 √3 into 3 √3 आलं. मध्ये साइन कोणतं मायनस. आता या दोघांचा 2 into 9 किंवा 9 into 2 करा काही फरक पडणार नाही. मल्टिप्लाय मध्ये नो प्रॉब्लेम. A into B काय आणि B into A काय. ठीक आहे. मग आता याला मल्टिप्लाय कसं करायचं. सो रूट आल्यानंतर आपल्याला पहिले चक्कर येतात बरोबर आहे. रूट आलं घाबरू नका. रूटचं कॅल्क्युलेशन आपण 9वीच्या स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो बघा. तर रूट आलं तर काय करायचं बघा. रूटच्या समोर समोर मल्टिप्लाय करायचा. बघा या 2चा आणि या 3चा मल्टिप्लाय करा. 2 रूटच्या बाहेरच्या आधीचा मल्टिप्लाय करा. 2 into 3 6 पुन्हा मल्टिप्लाय 3 3 9. ओके. बघा काय येईल कळलं 2 into 3 आणि √3 into √3. हा हे ब्रॅकेट मधल्या मायनस हे विचार तर माहिती आहे 9 2 18 9 2 18. मग आता काय करायचं बघा. आता 6 into √9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे. कोणाचा स्क्वेअर रूट आहे 3चा. व्हेरी गुड 3चा मायनस आणि तुमचे 18 जशाला तसे. तर करा 6 3 18 7 3 18 मायनस 18. सांगा मग 18 मायनस 18 किती 0. मग डी ची व्हॅल्यू किती आली 0. डी म्हणजेच काय डिटर्मिनंट. जर तुम्हाला डिटर्मिनंट आला डिटर्मिनंटची प्रॅक्टिस करा. डिटर्मिनंट आला तरच आणि तरच तुम्हाला क्रॅमर्स रूल्स येईल. मग जर डिटर्मिनंटच्या आधी प्रॅक्टिस करायची मग क्रॅमर्स रूल्स येईल तुम्हाला. ठीक आहे. तर मी तुम्हाला 2-4 क्वेश्चन देतो डिटर्मिनंटचे तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा आणि लगेच आपण पुढे क्रॅमर्स रूल्स बघू. ठीक आहे. बघा आता तुम्ही एक 2-3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. मी तुम्हाला PYQ पण घेतले 100% क्वेश्चन येतात. बघा तुम्ही घरी जाऊन सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस साठी सॉल्व्ह करा. नंतर कमेंट मध्ये सांगा आन्सर काय आला किंवा तुम्हाला माहितीच असेल आन्सर. 2 4 3 1 हा पहिला क्वेश्चन. D इज इक्वल टू 2 - 4 3 4. थर्ड क्वेश्चन D इज इक्वल टू 1 4 6 - 2 आणि 4th नंबरचा क्वेश्चन जो की आपण आता घेतला होता त्या टाइपचा देतो 2 √3 8 2 आणि 3 √3. ठीक आहे. हे 4 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट क्लिअर होईल. मला सांगा कळाला डिटर्मिनंटचा टॉपिक समजला असेल. आधी हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग क्रॅमर्स रूल कडे जाणार आहे. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला पूर्ण पण डिटेल माहिती काही टेन्शन घेऊ नका. पण एकदा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर मग आपण पुढचा टॉपिक काय बघणार आहे क्रॅमर्स रूल. बघा
ठीक आहे, डिटर्मिनंट झाला. आता क्रॅमर्स रूल्स. मग क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन बघा, क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्कला सापडेल. किती? 3 मार्क्सला. 23 ला आला, 24 ला आला, 25 ला पण आला. ते पण सांगतो कोणता आला. पण त्याच्या आधी क्रॅमर्स रूल्स काय ते बघून घ्या. बघा, आपण बघणार आहे क्रॅमर्स रूल्स. समजतं ना या सगळ्यांना? क्रॅमर्स रूल. ठीक आहे. आता क्रॅमर्स रूल्स मध्ये, क्रॅमर्स रूल आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन असतात. आणि सायमल्टेनियस इक्वेशनचा जो फॉर्म असतो तो असतो पहिला, समजा ax प्लस by बरोबर c. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2 इक्वेशन असतील. आता हे जे x आणि y आहे हे काय आहे? व्हेरिएबल. हे काय आहे? व्हेरिएबल. आणि a b काय तुमच्याकडे? कोइफिशियंट. काय आहे? कोइफिशियंट. आणि c काय तुमच्याकडे? हा c काय आहे? कॉन्स्टंट. ठीक आहे. तर मग आपल्याला 2 इक्वेशन असतील. किती इक्वेशन असतील? 2. मग 2 इक्वेशन जर असतील तर 2 इक्वेशन कशा असतील बघा. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. आणि दुसरं इक्वेशन येईल a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ठीक आहे. तर याला आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये काढायचं. तर डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये काढत असताना पहिला डी घ्यायचा. काय घ्यायचा? डी. डी मध्ये x चा आणि y चे कोइफिशियंट घ्यायचे. चला सांगा, x चा कोइफिशियंट किती आहे? a1. y चा किती आहे? b1. इकडं इथं x चा किती आहे? a2. इथं y चा किती आहे? b2. तुम्ही इथं डी घेताना इथं तुम्हाला a1 a2 इथं x चे कोइफिशियंट घ्यायचे आणि y मध्ये b1 आणि b2 करायचं. आणि डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करते सगळ्याला माहिती आहे. यांचा क्रॉस मायनस यांचा क्रॉस. ते आता सांगत नाही मी तुम्हाला, ते मागच्या लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट मध्ये बघितलंय. ठीक आहे. डी झाल्यानंतर व्हॅल्यू काढायची dx ची. कशाची काढायची? dx ची. तर dx काढताना बॉटमला x लिहायचा. dx काढताना d मधून, कशामधून म्हणतोय मी? d मधून. dx काढताना d मधून आपल्याला ही टर्म x ची काढून टाकायची, इलिमिनेट करायची. त्याच्या जागेवर कॉन्स्टंट टर्म टाकायची c1 c2. म्हणजे इथं तुम्हाला टाकायचं c1 इथं c2 आणि y ची टर्म तशीच ठेवायची b1 आणि b2 आणि बाकीचं आपलं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. समजलं सांगा? dx काढताना x कट करा, त्याच्या जागेवर काय टाका? c1 c2. y तसंच ठेवा. मग आता तुम्हाला 100% कळणार. dy करताना काय येईल सांगा मग? d च्या टर्म मधून. कोणत्या टर्म मधून? d. इथं पण d लक्षात ठेवा. d च्या टर्म मधून. म्हणजे सगळं कोणावर डिपेंड आहे? d वरती. मग d च्या टर्म मधून कोणाची टर्म काढावं लागेल? y ची. x ची आहे तशीच ठेवा, a1 a2. ठीक आहे. आणि y च्या टर्मची जागा टाका c1 आणि c2. क्लिअर आहे? मग हे जर तुम्हाला क्लिअर झालं आणि मग dx dy झाल्यानंतर आपल्याला क्लिअर करायचं मग बाय यूज क्रॅमर्स रूल्स. काय यूज करायचं आपल्याला? बाय यूज क्रॅमर्स रूल्स. मग क्रॅमर्स रूल्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू काढावी लागते x आणि y ची. तर मग x साठी फॉर्म्युला आहे तुम्हाला dx अपॉन d. याची dx ची व्हॅल्यू डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आपण जे मागच्या याच्यामध्ये बघितलं डिटर्मिनंट मध्ये dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू असेल ते टाकायची, d ची टाकायची, आन्सर काढायचं. आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. मग जे आपण एक्झाम्पल मध्ये बघू, पण हे एकदा समजून घ्या. ज्याला हे समजलं त्याला क्वेश्चन क्लिअर झाला. मी 2 क्वेश्चन घेणार, बाकी तुम्ही क्वेश्चन क्लिअर करणार आहे. ठीक आहे. मग हे लास्ट आपला हे चेक करून आपण एक्झाम्पल घेऊन आणि एक्झाम्पल आपण ते बघू जे पेपरला आलेले बोर्डाच्या. ठीक आहे. चला बघा एक्झाम्पल घेऊ आपण. बघा क्रॅमर्स रूलचं एक्झाम्पल मार्च 25 ला 3 मार्कासाठी आलेले. बघा आपण जे एक्झाम्पल घेतो आता मार्च 25 ला किती मार्क्स साठी आलेलं आहे? 3 मार्क्स साठी. आता बघा क्वेश्चन असा आला बघा, 4x प्लस 3y इज इक्वल टू 18 and 3x minus 2y is equal to 5. हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 25 ला म्हणजे आत्ताच्या या वर्षीच्या म्हणजे आता मागच्या वर्षीच्या 3 मार्कला आला होता. याला कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या. याला इक्वेशन फर्स्ट द्यायचं, इक्वेशन सेकंड द्यायचं आणि बोर्डच्या पेपरला मी जसं राईट करतो तसंच राईट करा, थोडा पण चेंज करू नका. आउट ऑफ मार्क्स मिळतील. काय करायचं बघा, त्याला कम्पेअर करायचं. पहिल्यांदा काय करायचं? कम्पेअर विथ. कोणासोबत कम्पेअर करायचं? आपण जे इक्वेशन लिहिली होती बघा आता मागं, a1x
प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि इथे लिहायचं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ठीक आहे. आता हे लिहित असताना a1 b1 c1 a2 b2 ची व्हॅल्यू काय राईट करायची नाही, डायरेक्ट डी लिहायचा. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डी मध्ये काय राईट करायचं आपल्याला, एक्स आणि वाय चे कोएफिशिएंट. मग बघा हे इक्वेशन मध्ये 4 आणि 3, बघा 4 3 लिहिलं. दुसरा वाय चे कोएफिशिएंट बघा, इथं एक्स चे लिहायचे, इथं कोणाचे लिहायचे, वाय चे. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड चे 4 3, इकडे बघा 3 - 2. ओके. जर हे रॉंग झालं तर पुढे रॉंग होणार 100%. कळतंय मी काय म्हणतो, म्हणून हे क्लिअर करा. आणि खूप सोपं आहे, डी मध्ये तुम्हाला फक्त एक्स चे कोएफिशिएंट आणि वाय चे कोएफिशिएंट लिहायचे. मग बघा आणि याला डिटरमिनंट आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करा. काय सांगितलं होतं, 4 × -2 यांचा क्रॉस मध्ये साइन कोणतं, मायनस, आणि यांचा मल्टिप्लाय 3 × 3. सांगा मग 4 2 8, पण प्लस मायनस मायनस -8 मध्ये साइन मायनस, 3 3 9. ओके. मग डी ची व्हॅल्यू किती आली सांगा, डी इज इक्वल टू -17. -17 का, जर दोन नंबरला मायनस साइन असेल तर दोघांची ऍडिशन करायची आणि आन्सर बिग नंबर मध्ये म्हणजे मायनसच असणार 100%. ही लक्षात ठेवा. जर दोघांना सेम साइन असेल तर ऍडिशन करायची आणि बिग नंबर साइन द्यायचं. डी कळाला सांगा सर्वांना. ठीक आहे. मग आपण आता काय करू, dx कडे जाऊ. dx काढत असताना काय सांगितलं होतं नीट बघा, हे रॉंग झालं पुढे सगळं रॉंग होणार. dx मध्ये x च्या टर्म मध्ये x ची टर्म काढून टाकायची, त्याच्या जागेवर काय टाकायचं, c1 c2 म्हणजे कॉन्स्टंट टर्म. म्हणजे इथं बघा 18 आणि इथं काय टाकायचं 5, हे कट करायची x ची टर्म. y ची टर्म ऍज इट इज ठेवा, काय आहे 3 - 2. चला सांगा काय करणार, 18 × -2 मध्ये साइन कोणतं, मायनस, या दोघांचं मल्टिप्लाय. सांगा 5 × 3 समजतंय. सांगा 18 2 36, 18 2 36, पण कसे मायनस, कारण की इथं मोठ्यानं रिस्पेक्ट नाही द्यायचं. मल्टिप्लाय मध्ये प्लस मायनस काय असतं, मायनस, मध्ये साइन कोणतं, मायनस. 5 3 15, 5 3 15. ओके. आणि मग मला सांगा dx ची व्हॅल्यू बघा, पुन्हा दोन्ही नंबरला काय साइन आलं, मायनस. काय आलं, मायनस. मग दोन्ही नंबरला जर मायनस साइन आलं तर दोघांची काय करायची, ऍडिशन. मग ऍडिशन बघा 36 आणि 15 किती होणार आहे, बघा मायनस तर 100% येणार. 36 आणि 15 किती येणार आहे, 51. बरोबर आहे, किती येणार आहे, 51. मग तुमची dx ची व्हॅल्यू पण क्लिअर झाली. आता dy काढायचं, काय काढायचा, dy काढत असताना काय करायचं बघा, dx न विचार नाही करायचा, d चा विचार करायचा. dy काढत असताना y ची टर्म काढून टाकायची. मी कोणाची टर्म ऍज इट इज ठेवायची, x ची. म्हणजे कोण, 4 आणि 3, 4 आणि 3. आणि y काढून टाकायची, तर y चा हे टाकायचा कॉन्स्टंट टर्म कोणती, 18 आणि 5, 18 आणि 5. ओके. आता तुम्ही सांगा मला काही, dy बरोबर यांचा क्रॉस सांगा, यांचा क्रॉस 4 × 5 4 × 5 मायनस 3 × 18. ओके. यांचा मल्टिप्लाय. चला 4 5 20, 4 5 20, मायनस 18 3 किती 36. बरोबर का, चुकलं, किती 36 येईल का, 18 2 नाही, 18 3 किती, 18 3 आहे किती 54. बरोबर आहे. आता मग सांगा dy इज इक्वल टू, आता एक प्लस एक मायनस, इथं बघा इथं दोन्ही मायनस होते, इथं पण दोन्ही मायनस होते, आपण काय केली, ऍडिशन. इथं पण ऍडिशन, पण एका नंबरला प्लस एका नंबरला मायनस. काही पट्टे म्हणतील का सर इथं प्लस कुठे आहे, अरे बाबा कुठे नसतं, म्हणजे इथं असतं रे दाद्या. ठीक आहे, म्हणजे इथं प्लस आहे, पहिल्या नंबरला आपण कन्सिडर करत नाही, ती प्लस लिहित नसतो. मग एक प्लस एक मायनस, मग 54 मधून 20 गेले, किती राहतील, मायनस करायचं, किती असतील 34. पण कसे, मायनस, मोठ्यांना रिस्पेक्ट द्या, मोठा नंबर मायनस, मग -34. बरोबर आहे. मग x आला, d आला, dx आला, dy आला. आपल्याला काय करायचंय, क्रॅमर्स रूलचा सॉल्व्ह करायचंय. मग इथं लिहायचं बाय यूज क्रॅमर्स रूल, पूर्ण लिहा तुम्ही, CR रूल नका लिहू, क्रॅमर्स रूल. काय फॉर्म्युला, x इज इक्वल टू dx अपॉन d. सांगा dx ची व्हॅल्यू किती आहे, dx कडे बघायचं, किती आहे -51 अपॉन किती, d किती आहे -17. मायनस मायनस कटले, 17चा टेबल येतात तुम्हाला, 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 3 51. x इज इक्वल टू किती आला 3.
ठीक आहे. त्याच्यानंतर वाय जर कट होत असेल तर कट करा, बळजबरी कट करू नका, टेबल यावंच लागेल तुम्हाला. जर इथपर्यंत दिलं तर मार्क कट करू शकतात, ते लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पूर्ण डिवाइड होत असेल तर तुम्हाला पूर्ण डिवाइड करावाच लागेल. मग डीवायचा फॉर्म्युला डीवाय अपॉन डी, सांगा डीवायची टर्म -34 अपॉन -17. डी ची व्हॅल्यू दोघांकडे सेमच असणार, मायनस इथं कटलं इथं पण कटणार. मग इथं 17 1 17, 17 2 34, 17 1 17, 17 2 34 आणि y ची व्हॅल्यू किती आली 2. मग ह्या क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी 3 मार्काला विचारतात आणि विचारलेला आहे. कधी विचारलेलं बघा, मार्च 25 ला, या वर्षी म्हणजे आता. आणि तुम्हाला फिक्स एक क्वेश्चन येणार म्हणजे येणारच 100%. फक्त साईन घेताना जे आहे तेच घ्यायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं जशाला तसं घ्यायचं. ठीक आहे. मग ह्या लेक्चर मध्ये आपण हा एक क्वेश्चन बघितला. मग तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. आता मी दुसरं घेत नाही, तुम्ही 2-3 मी क्वेश्चन देतो, आलेले क्वेश्चन तुम्ही तेवढे सॉल्व्ह करा. चालेल. एकदा नीट बघून घ्या काय करायचं. इक्वेशन फर्स्ट सेकंड करायचं, कम्पेअर विथ, हे फक्त नाही म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून लिहायचं, पण लिहायचं. डी मध्ये इथे A1 A2 लिहित बसायचं नाही, डायरेक्ट राईट करा, काही प्रॉब्लेम नाही, बोर्ड पूर्ण मार्क देणार तुम्हाला. मग कसं सॉल्व्ह करायचं, डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं मागच्या आपण बघितलं लेक्चर मध्ये बघा. 4 × -2 यांचा क्रॉस करा. मग ऍडिशन सबट्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन नीट समजा. ते जर नाही आलं तर मॅथ खूप अवघड वाटतं. मॅथमॅटिक्स मध्ये जर बेसिक कळालं तर काहीच अवघड नाही. हे डी समजून घ्या. डी नंतर डीएक्स काढायचा, डीएक्स कसा काढायचा माहिती आहे ना, डीवाय आणि क्रॅमर्स रूलची व्हॅल्यू. नाही समजलं क्वेश्चन एक्झाम्पल तुम्ही रिपीट बघा आणि सॉल्व्ह करा. तर पुढचे मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो, तुम्ही ते सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये आन्सर मला सांगा किंवा तुम्ही चेक करून घ्या आन्सर. ठीक आहे. चला, आणि आलेले क्वेश्चन देतो आणि इथं मग आपण स्टॉप करू. बघा, हा मार्च तुमचा 24 ला आला होता, पुन्हा 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन. तो तुम्ही घरी सॉल्व्ह करा. 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. हा एक पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. जो आला होता मार्च 24 ला 3 मार्कासाठी. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा क्वेश्चन आला होता मार्च 22 ला तुम्हाला एक क्वेश्चन आला होता 3x + 5y = 26 आणि x + 5y = 22. हा, तर मार्च 22 ला हा 2च मार्क आला होता, पण याच्यात आलं होतं फक्त dx आणि dy चीच व्हॅल्यू विचारली होती, x आणि y ची विचारली नव्हती. पण तुम्ही प्रॅक्टिस साठी x पण काढा आणि y पण काढा. ठीक आहे. आणि ह्या लेक्चर मध्ये तुम्ही कंटिन्यू लेक्चर बघा आणि सॉल्व्ह करा. आलेले PYQ क्वेश्चन पेपर बघा आणि त्यातले क्रॅमर्स रूलला कोणकोणते क्वेश्चन आले, डिटर्मिनंटला कोणते क्वेश्चन आले ते चेक करा. आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तो लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपण वर्ड्स प्रॉब्लेम किंवा ग्राफिकल मध्ये आपण शिकवणार आहोत. पण एकदा नीट लेक्चर बघा, समजला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा. आणि इतरांना शेअर करायच्या आधी तुम्ही बघा, तर सगळ्याला आधी इतरांना शेअर करीत बसू नका. आधी तुम्ही बघा, तुम्हाला आवडला तर शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.